काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिले पायासवे. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. रिद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाता, तेथे या प्राकृता कोण मानी. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करोनी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम ज्यांच्या कृपादाने कधे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपत्ति. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संतांचा, वार करी संतांचा. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पायासवी. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपुणी देहभाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या प्राप्तीकरता आम्ही नेमकं काय साधन केलं ते साधन प्रतिपादन करणारा अभंग. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज भगवत प्राप्तीचं एक आपण स्वतः केलेलं साधन प्रतिपादन करतात आणि महाराज सांगतात आम्ही नेमकं पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीकरता काय केलं, कारण आम्ही त्या विठोबाचे दास आहोत. तर पहिली गोष्ट त्याला वाहण्याकरता, त्याला अर्पण करण्याकरता पुष्कळच गोष्टी होत्या. अजून बरंचसंही अर्पण केलेलं आहे तुकोबारायांनी त्यांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचे 2 विकार जे आहेत
जे मनुष्याचं पतन केल्याशिवाय राहत नाही, तर ते महत्वाचे विकार की त्याच्यावर जास्त भर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. असे महत्वाचे 2 विकार आम्ही विठ्ठलाच्या पायावर अर्पण केले. आणि म्हणून प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, काम, ऐकताय का सगळे? जागे आहेत ना? ऐका. आता ही काही झोपण्याची वेळ नाही आहे, पण तरी सुद्धा रात्री उशीर झाला म्हणून आपलं म्हटलं विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच जणांच्या माना खाली होत्या ना. शक्यतो कीर्तनात मान खाली घालण्यासारखं वागूही नये आणि मान घालण्यासारखं बसूही नये. विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्या. महाराज सांगतात, काम आणि क्रोध हे 2 विकार आम्ही विठ्ठलाच्या पायावर वाहिले. काम क्रोध आम्ही, काय शब्द वापरला महाराजांनी? आम्ही म्हणजे मीपणा गेल्यानंतरची ही स्थिती आहे. जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत मनुष्य मी करत राहतो, आणि जेव्हा त्याच्या अंतकरणातला अहम लय पावतो तिथून पुढे आम्ही म्हणायला सुरुवात होते. विठ्ठल विठ्ठल. आम्ही म्हणजे मग याच्यामध्ये सगळे संत आले जे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत. तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही काम क्रोध विठ्ठली वाहिले, देवाच्या पायावर वाहिले. आणि अंतकरणामध्ये आवड कशाची धारण केली? आवडी धरिली पायासबी, म्हणजे भगवंताच्या चरणाची आवड आम्ही आमच्या अंतकरणामध्ये धारण केली. पुढे महाराज सांगतात, अशी स्थिती प्राप्त झाली की अखंड त्याचं स्वरूप आमच्या अंतकरणामध्ये आहे. काम क्रोधादी विकार त्याच्या चरणी अर्पण केलेले आहेत, आणि भगवत चिंतनाचा एक अखंडपणे लय आता आमच्या चित्ताला लागलेला आहे. पण त्याकरता आम्हाला पुष्कळ सायास करावे लागले, पुष्कळ प्रयत्न करावे लागले, आणि खूप कठोर परिश्रम केल्यानंतर या स्थितीपर्यंत आम्ही पोहोचलो. आता मागे संसार मागेच पडला, आणि आता गतीनं आम्ही देवाच्या दिशेनं निघालो, वेगानं निघालो. म्हणून आता कोण पाहे मागे परतोनी. आणि आत्ताची वर्तमान स्थिती काय आहे? तर महाराज सांगतात, गेले हरपुणी देहभाव. देहभाव आमचा हरपून गेला, आणि आम्ही खऱ्या अर्थानं पांडुरंग स्वरूप झालेलो आहोत. बरं, आता प्रकार असा होतो, ज्यावेळी एखादा साधक भगवत प्राप्तीची प्रबळ इच्छा अंतकरणामध्ये धारण करून एकाग्र चित्तानं भगवत भजन करू लागतो, चिंतन करू लागतो, अनायासे त्याला पुढचा मार्ग दिसू लागतो. परंतु भगवान परमात्मा त्याची परीक्षा पाहण्याकरता मध्ये काही प्रलोभनं उपस्थित करतो. त्याला रिद्धी आणि सिद्धी म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात, त्याला ती सवयच आहे. कुणाला? त्याला. तो जो विटेवर उभा आहे ना, त्याला ती सवयच आहे की दावून या कोणा काही दावून या, नादी लावण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून हा लवकर माझ्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. अशा पद्धतीची परीक्षा घेण्याकरता भगवंत खऱ्या साधकाच्या समोर काही प्रलोभनं उपस्थित करतो. जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात, आमच्याही समोर ते परंपरेप्रमाणे आलंच. काय काय आलं? रिद्धी सिद्धी. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, आणि सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी. या आमच्या समोर आल्या. पण महत्वाची पहिली गोष्ट, आम्हाला भगवत चिंतन करत असताना आणि आमच्या पूर्वी ज्यांनी भगवत प्राप्ती करून घेतली त्या सर्वच साधकांची चरित्र वाचल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की भगवत प्राप्तीमध्ये सगळ्यात प्रभावी आडवे येणारे जर प्रतिबंध कोणते असतील तर ते रिद्धी आणि सिद्धी हे आहेत. म्हणून आम्ही काय केलं, असं दुःखानं नाही बरं का, नाईलाजानं नाही, तर रिद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाता, सुखानं आम्ही त्याच्यावरती लात मारली त्या रिद्धीवर आणि सिद्धीवर, त्यांनाही पाठीमागे टाकलं. आणि ज्यावेळी एखादा साधक रिद्धी सिद्धीला लात मारतो, पाठीमागे टाकतो, तेव्हाच मात्र तो भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचतो. कारण त्याला खऱ्या अर्थानं माहिती असतं की भगवंत हा प्रकृतीच्या पलीकडे आहे,
आणि रिद्धी सिद्धी या ज्या गोष्टी मोडतात त्या प्रकृतीत मोडतात, म्हणजे प्राकृतिक घटक आहेत ते. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तेथे या प्राकृता कोण मानी. आम्ही केवळ देवाला मानतो, या प्राकृतिक घटकांना आम्ही मानत नाही. मग त्याचे अखंड चिंतनानं स्थिती कशी झाली अंतकरणाची, आम्हाला कोणतं स्वरूप प्राप्त झालं, तर जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात, आमच्या डोळ्यासमोर इतकी माणसं रोज दिसतात, उठतात बसतात, आमच्याशी बोलतात. जरी मधून मधून परमार्थाच्या गप्पा मारत असतील तरी सुद्धा त्यांनी दास्यत्व मात्र संसाराचं केलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही नाही त्या संसाराचं दास्यत्व केलं, तर आम्ही कुणाचं दास्यत्व केलं. तुका म्हणे आम्ही, पुन्हा आम्ही विठोबाचे दास, आणि त्याचे दास झाल्यामुळे करोनी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. म्हणजे एवढे व्यापक बनलो आम्ही, एवढं अंतकरणाची भूमिका व्यापक बनली की या ब्रह्मांडालाही गिळंकृत करण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी निर्माण झालं. अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा, अशी व्यापक अंतकरणाची वृत्ती झाली. ती केवळ याच साधनानं झाली. ते साधन तुकोबरा याच्या अभंगातून सांगतात. विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अतिशय महत्त्वाचा, थोडासा दुर्मिळ अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. आणि तसं पाहिलं तर पर्याप्त वेळ आपल्याकरता फारच कमी आहे, नाही का. साधारणपणे 45 मिनटं आपल्याकडं आहेत आणि 45 मिनटामध्ये बाबांच्या अभंगावर बोलणं हे काही मरक्या कीर्तनकाराचं काम नाही आहे. आणि म्हणून जशी सद्गुरू सद्बुद्धी देतील, तुकोबारायांचाच अभंग घेतलेला आहे, ते जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं थोडंसं चिंतन आपल्या अल्पमतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू. जिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचेल तिथपर्यंत. मला नाही वाटत माझी पोहोचेल, कारण मी उंचीनं कमी आहे, पहिली गोष्ट ज्ञानानंही कमी आहे, आकारानंही जरा लहानच आहे तसा. आणि म्हणून पाहू प्रयत्न करून. पण ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं गेली 3 दिवसांपासून या ठिकाणी संपन्न करत आहोत, असे आपल्या केशनंद गावामध्ये आदिशक्ती माता जोगेश्वरीच्या या पवित्र पावन परिसरामध्ये सर्वांना परिचित असणारा सावंत परिवार आणि कैलासवासी भगवानराव आबाजी सावंत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्रिदिनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली. जेवढं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा समारोप आज, समारोप तसा कालच केला आपण काल्याचा अभंग घेऊन, पण श्राद्धाचं कीर्तन करा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मग आपण रात्री समारोप करून परमपूजनीय हरिभक्तपरायण शेखर महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण श्रीमद भागवताची सांगता केली. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वेगळ्या विषयावर चिंतन करावं म्हणून हा अभंग तुकोबारायांचा निवडलेला आहे. ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे असे कैलासवासी भगवानराव आबाजी पाटील सावंत, त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती शालनताई भगवानराव सावंत, त्याच पद्धतीनं त्यांची 2 मुलं श्री सतीशराव आणि श्री कानिपनाथ भाऊ, त्याच पद्धतीनं त्यांच्या दोन्ही सोनबाई सौ नीताताई, त्याच पद्धतीनं सौ सुजाताताई, त्याच पद्धतीनं त्यांची नातवंड सर्वदा स्वराज्य, त्याच पद्धतीनं सोहम सानवी आणि कैलासवासी भगवानराव यांच्या 2 कन्या सौ ललिताताई बाळासाहेब दगडे, सौ कविताताई भगवान खांदवे आणि समस्त सावंत पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी गेली 3 दिवसांपासून 2 प्रकारचं दान आयोजित केलेलं आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान आणि अन्नदान ही श्रेष्ठ दान आहेत कलियुगातली. आणि आज कीर्तनरूपी सेवेनं या उत्सवाची सांगता होत असताना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एक वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे गायनाचार्य आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज या ठिकाणी आळंदीकर उपस्थित आहेत.
त्याच पद्धतीनं आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज बेलकर, आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज नेहे, त्याच पद्धतीनं मृदुंगाचार्य आमचे पांडुरंग महाराज विधाटे, त्याच पद्धतीनं आमचे चोपदार संजय भाऊच ना, बरोबर आहे ना, हां चोपदार आमचे संजय भाऊ उपस्थित, पाठीमागे सर्व भजनी मंडळी. आता सर्वांचा काही नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपण आमचे गुरुजी बसलेले आहेत, सर्वच आदरणीय व्यासपीठावर असणारी मंडळी. आणि खरोखर मला फार समाधान वाटलं या गावामध्ये येऊन कथा करत असताना. आदरणीय आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराशी ज्यांचे निकटतम संबंध आहेत आणि वारंवार आपल्या पंचक्रोशीकरता उत्तम वक्ते प्राप्त करून देण्याचं प्रभावी भूमिका ज्यांनी आजपर्यंत पार पाडली असे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय शंकर काका वाबळे पाटील. त्याच पद्धतीनं उपस्थित सर्व आपण जाणकार माता बंधू भगिनी, लाडक्या बहिणींची विशेष उपस्थिती नेहमी करताच असते. आणि आमचे हरिभक्तपरायण सौंशिष्टीमूर्ती केशवदादा असतील आणि समस्त सावंत पाटील परिवार. एक आदर्शयुक्त उत्सव या ठिकाणी झालेला आहे आणि यातून प्रत्येकानं आदर्श घ्यावा की आपल्याही कुटुंबातील आपले आई वडील आजोबा आजी गेलेले आहेत, त्यांच्या स्मरणार्थ निदान कमीत कमी कुटुंबातील पितृदोष आपला जावा आणि पुढची पिढी सुखी समाधानी व्हावी याकरता आपण गेलेल्या व्यक्तींकरता श्रीमद भागवत कथेचं आयोजन आपल्या कुवतीप्रमाणे निदान एकतरी आपल्या दारामध्ये भागवत कथा करावी असा आदर्श या परिवाराकडनं घ्यावा. या परिवाराकरता एकदा टाळी वाजवून आपण त्यांचं कौतुक करू. खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. अगदी 2 आणि 2.5 तास झोपतायत ही मंडळी 4 दिवसांपासून आम्ही पाहतोय, पण तरीसुद्धा एवढ्या उत्साहानं सगळं करतात. निश्चित रूपानं आमचे सावंत आबा जिथं असतील तिथून ते पाहत असतील तेव्हा त्यांच्या अंतकरणाला निश्चित रूपानं आनंद प्राप्त होतो. कारण जगद्गुरू तुकोबराय महाराज सांगतात, जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या सद्गतीकरता काहीतरी सत्कर्म करतो त्यावेळी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. आपले कितीतरी पितर स्वर्गात आपली वाट पाहत असतात की कोणीतरी एखादा हरिभक्त आमच्या कुळामध्ये जन्माला येईल आणि आमच्या सद्गतीकरता काहीतरी प्रयत्न करील, त्यांचा उद्धार होतो म्हणजे काय, निदान आहे तिथून त्यांना वरची स्थिती प्राप्त होते, तिथून ते निघतात पुढच्या सद्गतीकरता. आणि जेव्हा ते आहे त्या स्थितीतून वरती उठतात तेव्हा निश्चित रूपानं ते सगळ्या कुळाला काय देतात, आशीर्वाद देतात. म्हणून कैलासवासी आबांचे आशीर्वाद या कुटुंबावरती अखंड राहावे तेवढी मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करील. आणि जेवढं काही चिंतन आपल्याला 35 मिनिटाच्या वेळेत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अगदी 35च मिनिटं आहेत मोजून, आपल्याकडं 30च धरा थोड्या वेळ, पुन्हा 5 मिनिटं इकडं तिकडं जातील, पण या अर्धा तासामध्ये पूर्ण लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून भगवंताच्या प्राप्तीकरता नेमकं आपण साधन काय केलं ते साधन प्रतिपादन करतात. साध्यापर्यंत जायचं असेल तर साधनावरती आरूढ व्हावं लागतं, त्याशिवाय मनुष्याला साध्यापर्यंत जाता येत नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये साधन करणं फार महत्वाचं आहे. नाथबाबा सांगतात, करा रे बापांनो. बापांनो काय आपल्याला काय म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना आईशी या साधना करा काही. असं एखादं साधन तुम्ही आपल्या हातामध्ये घ्या की त्या साधनावर आरूढ झाल्यानंतर तुम्ही साध्यापर्यंत जाऊन पोहोचाल. अनेक साधनं आहेत. त्यातलं त्यात प्रमुख साधन जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. म्हणून अवघीच साधने कली लाजविली हरी कीर्तने. सगळी साधनं अशी शर्मेनं मान खाली घालतात जेव्हा कीर्तन उभं राहतो. विठ्ठल विठ्ठल कारण कीर्तनामध्ये एवढी क्षमता आहे. कीर्तन चांग पाहता कीर्तन म्हटलं की
भौतिक स्वरूपानं त्याचा विचार जर केला तर मग गायक वादक मंडळी, साऊंड सिस्टीम, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, तोही जरा असा चांगल्या प्रकारे नटून थटून आलेला वगैरे, हे सगळं बाह्य रंग आहे. आणि परमार्थामध्ये बाह्य रंगाला काहीच महत्त्व नाही. परमार्थामध्ये आंतरंग साधनेला महत्त्व आहे. माणसानं पहिली गोष्ट वारकरी व्हावं आणि माणसानं सज्जन व्हावं. काय व्हावं? सज्जन व्हावं. सज्जनाची व्याख्या संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये केली. आणि भगवान परमात्मा सांगतात की माझ्या दृष्टीनं सज्जन कोण? आपण कोणाला सज्जन म्हणतो किंवा लोक आपल्याला सज्जन म्हणत असतील तर ते आपल्यातलं झालं, पण देवाला काय वाटतं हे महत्त्वाची गोष्ट आहे ना. देवाला काय वाटतं? तेव्हा भगवंत सांगतात सज्जनाची व्याख्या. उद्धवाला स्वतः सांगितलं भगवान परमात्म्यानं. ऐका, माझे स्वरूपी ज्याचे चित्त, नीट ऐका, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त संत सज्जन तो जाणावा विठ्ठल 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 अखंडपणे चित्त देवाच्या दिशेनं लागलं पाहिजे. अखंडपणे. ज्याला पूज्यपाद प्रातस्मरणीय गुरुवर्य डोंगरेजी महाराज सांगतात, भक्ती ही तैल धारेसारखी असली पाहिजे, पाण्याच्या धारेसारखी नको. 2 ग्लासमध्ये एका ग्लासात पाणी घेतलं आणि एका ग्लासामध्ये गोडे तेल घेतलं आणि अशी सारखी धार असे ग्लास थोडे तिरपे करून अशी खाली जमिनीवरती जर सोडली तर तुम्ही नीट निरीक्षण करा. नसेल दिसत तर माझ्यासारखा चष्मा लावून पहा, नंबर वाढलेला असेल तर काय दिसेल? पाण्याची धार जमिनीवरती पडते पण ती अशी तुटत तुटत खाली पडते, पण तेलाची धार जशी ग्लासमधून निघते तशी जमिनीपर्यंत जणू काही अशी तंबोऱ्याची तार आहे. अशा पद्धतीनं अखंडपणे चालते. याला म्हणतात अखंडपणे चाललेलं अंतकरणात परमात्म्याचं चिंतन. अशी स्थिती ज्याच्या अंतकरणाची आहे खऱ्या अर्थानं तोच मदभक्त आहे असं भगवान परमात्मा सांगतात. पण ही स्थिती प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी अनेक उपाय सांगितले, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो प्रत्येकालाच करणं गरजेचं आहे ते साधन आम्ही केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. वा वा अरे बोल आता कोण पाहे मागे परतो, आता कोण पाहे मागे परतो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपण काय साधन केलं अखंड परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन अंतकरणामध्ये होण्याकरता त्याचं ते साधन सांगतात. काय सांगितलं? ऐका ऐका. 2 विकार सांगितले, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, विठ्ठलाच्या पायावर आम्ही काम आणि क्रोध वाहिले. कसे काय वाहिले बुवा?
आता साधी गोष्ट आहे, फुलं असली जवळ तर फुलं निदान देवाच्या पायावर वाहता येतात. खिशामध्ये 10-5 रुपये जर असतील आणि काही 100च्या नोट असतील तर त्यातला 1 रुपया देवाच्या पायावर वाहता येतो. कळलं का मी काय म्हणलो आपल्याला? कारण मोठ्या नोटा नाही निघत लवकर देवाच्या पायावर टाकण्याकरता. 10 रुपये नाही तर 1 रुपयाचा ठोकळाच निघतो. कुठून सुट्टे मिळवतात काय माहिती. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ऐका काय. मग आता फुलं घेतली पायावर वाहता येतात, 10-5 रुपये असतील पायावर वाहता येतात, खडीसाखर असेल तर देवाच्या पायावर ठेवता येते. पण आता हे काम क्रोध नावाचे विकार देवाच्या पायावर कसे व्हायचे बरं नेमके? प्रश्नच आहे ना मोठा. तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक तर पहिली गोष्ट, काम आणि क्रोध नावाचे जे विकार आहेत, हे पहिली महत्वाची गोष्ट ऐका, हे अंतःकरणाचे धर्म आहेत. झालं का बघून इकडं तिकडं? म्हणून मी थांबलोय ना तुमच्याकरता. विठ्ठल विठ्ठल मी सुरुवातीलाच बोलून गेलो 30 मिनिटं आहेत माझ्याकडं. त्याच्यात मग तुम्हाला असंच थोडं फारच ऐकायचं असेल तर मग काय अडचण नाही, मला आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काम आणि क्रोध हे अंतःकरण वृत्तीचे धर्म आहेत. काम आणि क्रोध डोळ्यानं दिसत नाहीत पण कृतीतून प्रगट झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे 2 मोठे विकार आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात गीतेमध्ये अर्जुनाला, ऐक अर्जुना, हे काम आणि क्रोध शेवटी साधकाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही, म्हणजे त्याचं पतन केल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं मी बोलून गेलो असेल 2 दिवसापूर्वी कथेमध्ये, पण असं जर सगळंच लक्षात राहिलं असतं तर मग आम्हाला परत परत काय यावं लागलं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. काम म्हणजे काय? एका वाक्यामध्ये व्याख्या. काम म्हणजे इच्छा. काय काय? काम म्हणजे इच्छा. इदम मेषात इदम मेषात इतिच्छा काम शब्दिता. काम शब्दाचा अर्थ होतो हे हवंय हे हवंय ते हवंय ते हवंय, हे मिळवायचंय ते मिळवायचंय, असं सतत काहीतरी मिळवण्याची वृत्ती अंतःकरणात उठणं, यालाच काय म्हणतात? काम म्हणतात. थोडक्यात इच्छा. बरं, आता कामाला 2 बाजू आहेत. ऐकताय का सगळे? किती बाजू आहेत? जशा नाण्याला 2 बाजू आहेत तशा काम नावाच्या विकाराला 2 बाजू आहेत. कारण या काम आणि क्रोधाच्या मध्ये एक लपलेला आहे आणि पूज्यपाद डोंगरे महाराजांनी त्याला पापाचा बाप म्हटलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कोण आहे पापाचा बाप ते पहा. काय? काम म्हणजे इच्छा जर पूर्ण झाली, एखाद्या वस्तूची प्राप्ती करून घ्यायची अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि प्रयत्न केल्यानंतर ती वस्तू जर आपल्याला मिळाली तर ती तर थांबत नाही वृत्ती माणसाची. ती वस्तू पुन्हा 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 उपभोगायला मिळावी अशी ही इच्छा अंतःकरणात पुन्हा निर्माण होते. आणि ती जी इच्छा निर्माण होते किंवा ती जी वृत्ती अंतःकरणातून उठत असते पुन्हा पुन्हा मिळालं पाहिजे, याला लोभ म्हणतात. आणि तो लोभ म्हणजे पापाचा बाप आहे. विठ्ठल. ऐका ना, हे मधला आहे बरं का, डोळ्यानं न दिसणारा. काम आणि क्रोध हे स्पष्टपणे आहेत, पण मध्ये अदृश्य रूपानं जो आहे तो लोभ आहे. मग बघा, जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीची आला. ज्ञानोबराय सांगतात, मनात इच्छा निर्माण झाली रे झाली की क्रोध नावाचा विकार या म्हणावं लागत नाही, तो अगोदरच येऊन उपस्थित झालेला असतो. ऐका, जर मनातली इच्छा म्हणजे काम पूर्ण झाला की लोभ जन्माला येतो, आणि जर इच्छा अपूर्ण राहिली किंवा मनासारखं झालं नाही तर मग मात्र त्याच्यातून क्रोध डोकं काढल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान परमात्मा स्पष्टपणे सांगतात, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतन केलं. भगवान परमात्मा सांगतात, ऐक अर्जुना, हे आयऱ्या गायऱ्यांनी नाही सांगितलेलं, स्वतः परमात्मा सांगतात. ऐका,
खरोखर जो परमार्थ करत असेल ना मनापासून, त्याच्याकरता फार मोलाची ओवी आहे ही ज्ञानेश्वरीतली. कोणती? ऐक अर्जुना, हे तिन्ही जव जागती. तिन्ही कोणकोणते? काम, क्रोध आणि लोभ. हे तिन्ही जव जागती, हे ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत जिवंत आहेत. काय काय? हे तिन्ही जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, वारकरी आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन करणारा हरिभक्त आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र काम, क्रोध आणि लोभ हे तीन विकार जर सतत उठत असतील किंवा जागे राहत असतील, तर त्याचं चांगलं झालं कधीच होऊ शकत नाही. निदान मी माझ्या कानानं तरी त्याचं चांगलं झाल्याचं ऐकलेलं नाही. असं कोण म्हणतं? देव म्हणतो, कीर्तनकार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला असं वाटत होतं, असं वाटत होतं. कसं वाटत होतं? कसं वाटत होतं? हा काय? एक मराठीतला शब्द सांगतो मी आपल्याला, ज्याला विरुद्ध शब्दच नाहीये मराठी शब्दकोशामध्ये. असा एक शब्द माहिती आहे का आपल्याला? तुम्ही म्हणणार मग तू मला कशाला उभं केलं? नाही, त्याच्याकरताच उभं केलेलं, पण तर मी सांगतो काय. ऐका, एक शब्द असा आहे त्याला विरुद्ध शब्दच नाहीये. बघा तुम्ही, दिवसाच्या विरुद्ध रात्र आहे, चांगल्याच्या विरुद्ध वाईट आहे, सुखाच्या विरुद्ध काय आहे? हा, पण आनंद असा शब्द आहे मराठी शब्दकोशामध्ये, त्याला विरुद्ध शब्द नाही. कारण एकाला असंच विचारलं, आनंदाच्या विरुद्ध काय? एक जण म्हटलं दुःख. नाही 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 नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, पण आनंद शब्दाच्या विरुद्ध शब्दच मराठी शब्दकोशामध्ये नाही. का नाही? तर ऐका, आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आनंद हे जे भगवंताचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप हे अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही. सुखाचे दिवस आले की त्याच्या पाठोपाठ दुःख हे अगदी पाचवीलाच पुजलेलं असतं. पण ज्याला आनंदाची प्राप्ती झाली परमार्थ करत असताना, आनंदाची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाली समजावं, त्याच्या जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू त्याला पाहायला मिळत नाही. हा भाग सोडूनच द्या, त्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी, तुकाराम महाराज सांगतात. कारण तुकाराम महाराजांचा दुःखाचा कधी रामरामच होत नव्हता. आयुष्यभर तुकाराम महाराजांचा आणि दुःखाचा कधी नमस्कार झाला नाही, कधी रामराम झाला नाही. त्याचं एकमेव कारण काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेले जे विकार आहेत, काम, क्रोध आणि लोभ, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ते जागेवरतीच आम्ही संपवले. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. 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 अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आमच्या जीवनामध्ये आता अखंड आनंद आहे, अखंड. आणि केशवदादा, आपल्या टाकळीम या गावामध्ये समाधी आहे. कोणाची? अखंडानंद स्वामी महाराजांची. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला अखंडानंद महाराज आठवले. आणि अखंडानंद हे नाव का आहे? अखंड आनंद ज्यांच्या जीवनामध्ये आहे, अखंड आनंद नावाची वृत्ती ज्यांना साध्य झाली, अखंड आनंद, तिथं शोधूनही औषधाला सुद्धा दुःख सापडत नाही. अशी अखंड स्थिती प्राप्त होण्याकरता तुकाराम महाराज सांगतात, आम्ही काम आणि क्रोध नावाचे विकार विठ्ठलाच्या पायावर वाहिले. आता परत अजून उत्तर द्यायचंय मला, वाहिले म्हणजे कसे वाहिले? आता त्याचं स्वरूप तर कळालं आपल्याला निदान, पण वाहायचे कसे नेमके? तर वाहायचे असे. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, काय केलं आम्ही? काही नाही केलं. वाहिले याचा अर्थ काय? एक तर ते दिसतच नाही, खिशातून काढून असे वाहावेत का? अंतःकरणात हात घालून बाहेर काढावे आणि वाहावे. त्याला तसं करायला काय आपण मारुती राया पण नाही. पण ऐका काय केलं? तुकाराम महाराज सांगतात, आम्ही देवाच्या पायावर काम क्रोध वाहिले. म्हणजे याचा अर्थ एकच केलं, अगोदर काम क्रोधाचं तोंड संसाराकडे होतं. ऐका बरं का, काम क्रोधाचं तोंड कशाकडे होतं? संसाराकडे होतं.
म्हणजे काम नावाचा विकार आम्हाला सतत त्रास देत होता आणि संसारातल्याच गोष्टी प्राप्त व्हाव्यात असं वाटत होतं. हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं आणि सगळ्या नाशवंतच वस्तू प्राप्त व्हाव्यात असं, कारण ज्याचं मूळच दुःखरूप आहे संसाराचं, त्या संसारातल्या वस्तू मिळाव्यात असं पाहता कीर्तन म्हटलं की भौतिक स्वरूपानं त्याचा विचार जर केला तर मग गायक वादक मंडळी, साऊंड सिस्टीम, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, तोही जरा असा चांगल्या प्रकारे नटून थटून आलेला वगैरे, हे सगळं बाह्य रंग आहे. आणि परमार्थामध्ये बाह्य रंगाला काहीच महत्त्व नाही. परमार्थामध्ये आंतरंग साधनेला महत्त्व आहे. माणसानं पहिली गोष्ट वारकरी व्हावं आणि माणसानं सज्जन व्हावं. काय व्हावं? सज्जन व्हावं. सज्जनाची व्याख्या संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये केली आणि भगवान परमात्मा सांगतात की माझ्या दृष्टीनं सज्जन कोण? आपण कोणाला सज्जन म्हणतो किंवा लोक आपल्याला सज्जन म्हणत असतील तर ते आपल्यातलं झालं, पण देवाला काय वाटतं हे महत्त्वाची गोष्ट आहे ना. देवाला काय वाटतं? तेव्हा भगवंत सांगतात सज्जनाची व्याख्या. उद्धवाला स्वतः सांगितलं भगवान परमात्म्यानं. ऐका, माझे स्वरूपी ज्याचे चित्त, नीट ऐका, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त संत सज्जन तो जाणावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखंडपणे चित्त देवाच्या दिशेनं लागलं पाहिजे, अखंडपणे. ज्याला पूज्यपाद प्रातस्मरणीय गुरुवर्य डोंगरेजी महाराज सांगतात, भक्ती ही तैल धारेसारखी असली पाहिजे, पाण्याच्या धारेसारखी नको. 2 ग्लासमध्ये एका ग्लासात पाणी घेतलं आणि एका ग्लासामध्ये गोडे तेल घेतलं आणि अशी सारखी धार असे ग्लास थोडे तिरपे करून अशी खाली जमिनीवरती जर सोडली तर तुम्ही नीट निरीक्षण करा. नसेल दिसत तर माझ्यासारखा चष्मा लावून पहा, नंबर वाढलेला असेल तर काय दिसेल? पाण्याची धार जमिनीवरती पडते पण ती अशी तुटत तुटत खाली पडते, पण तेलाची धार जशी ग्लासमधून निघते तशी जमिनीपर्यंत जणू काही अशी तंबोऱ्याची तार आहे. अशा पद्धतीनं अखंडपणे चालते. याला म्हणतात अखंडपणे चाललेलं अंतकरणात परमात्म्याचं चिंतन. अशी स्थिती ज्याच्या अंतकरणाची आहे खऱ्या अर्थानं तोच मदभक्त आहे असं भगवान परमात्मा सांगतात. पण ही स्थिती प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी अनेक उपाय सांगितले, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो प्रत्येकालाच करणं गरजेचं आहे ते साधन आम्ही केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. वा वा अरे बोल. आता कोण पाहे मागे परतो, आता कोण पाहे मागे परतो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपण काय साधन केलं अखंड परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन अंतकरणामध्ये होण्याकरता त्याचं ते साधन सांगतात. काय सांगितलं? ऐका ऐका.
दोन विकार सांगितले. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, विठ्ठलाच्या पायावर आम्ही काम आणि क्रोध वाहिले. कसे काय वाहिले बुवा? आता साधी गोष्ट आहे. फुलं असली जवळ तर फुलं निदान देवाच्या पायावर वाहता येतात. खिशामध्ये 10-5 रुपये जर असतील आणि काही 100च्या नोट असतील तर त्यातला 1 रुपया देवाच्या पायावर वाहता येतो. कळलं का मी काय म्हणलो आपल्याला? कारण मोठ्या नोटा नाही निघत लवकर देवाच्या पायावर टाकण्याकरता. 10 रुपये नाही तर 1 रुपयाचा ठोकळाच निघतो. कुठून सुट्टे मिळवतात काय माहिती. विठ्ठल ऐका ऐका काय. मग आता फुलं घेतली पायावर वाहता येतात. 10-5 रुपये असतील पायावर वाहता येतात. खडीसाखर असेल तर देवाच्या पायावर ठेवता येते. पण आता हे काम क्रोध नावाचे विकार देवाच्या पायावर कसे व्हायचे बरं नेमके? प्रश्नच आहे ना मोठा. तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक तर पहिली गोष्ट काम आणि क्रोध नावाचे जे विकार आहेत, हे पहिली महत्वाची गोष्ट ऐका, हे अंतःकरणाचे धर्म आहेत. झालं का बघून इकडं तिकडं? म्हणून मी थांबलोय ना तुमच्याकरता. विठ्ठल विठ्ठल मी सुरुवातीलाच बोलून गेलो 30 मिनिटं आहेत माझ्याकडं. त्याच्यात मग तुम्हाला असंच थोडं फारच ऐकायचं असेल तर मग काय अडचण नाही. मला आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काम आणि क्रोध हे अंतःकरण वृत्तीचे धर्म आहेत. काम आणि क्रोध डोळ्यानं दिसत नाहीत पण कृतीतून प्रगट झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे दोन मोठे विकार आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात गीतेमध्ये अर्जुनाला, ऐक अर्जुना, हे काम आणि क्रोध शेवटी साधकाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही, म्हणजे त्याचं पतन केल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं मी बोलून गेलो असेल 2 दिवसापूर्वी कथेमध्ये, पण असं जर सगळंच लक्षात राहिलं असतं तर मग आम्हाला परत परत काय यावं लागलं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. काम म्हणजे काय? एका वाक्यामध्ये व्याख्या. काम म्हणजे इच्छा. काय काय? काम म्हणजे इच्छा. इदम मेषात इदम मेषात इतिच्छा काम शब्दिता. काम शब्दाचा अर्थ होतो हे हवंय, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, असं सतत काहीतरी मिळवण्याची वृत्ती अंतःकरणात उठणं, यालाच काय म्हणतात? काम म्हणतात. थोडक्यात इच्छा. हा बरं, आता कामाला 2 बाजू आहेत. ऐकताय का सगळे? किती बाजू आहेत? जशा नाण्याला 2 बाजू आहेत तशा काम नावाच्या विकाराला 2 बाजू आहेत. कारण या काम आणि क्रोधाच्या मध्ये एक लपलेला आहे आणि पूज्यपाद डोंगरे महाराजांनी त्याला पापाचा बाप म्हटलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कोण आहे पापाचा बाप ते पहा. काय? काम म्हणजे इच्छा जर पूर्ण झाली, एखाद्या वस्तूची प्राप्ती करून घ्यायची अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि प्रयत्न केल्यानंतर ती वस्तू जर आपल्याला मिळाली तर ती तर थांबत नाही वृत्ती माणसाची. ती वस्तू पुन्हा 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 उपभोगायला मिळावी अशी ही इच्छा अंतःकरणात पुन्हा निर्माण होते. आणि ती जी इच्छा निर्माण होते किंवा ती जी वृत्ती अंतःकरणातून उठत असते पुन्हा पुन्हा मिळालं पाहिजे, याला लोभ म्हणतात. आणि तो लोभ म्हणजे पापाचा बाप आहे. विठ्ठल. ऐका ना, हे मधला आहे बरं का, डोळ्यानं न दिसणारा. काम आणि क्रोध हे स्पष्टपणे आहेत, पण मध्ये अदृश्य रूपानं जो आहे तो लोभ आहे. मग बघा, जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीची आला. ज्ञानोबराय सांगतात, मनात इच्छा निर्माण झाली रे झाली की क्रोध नावाचा विकार या म्हणावं लागत नाही, तो अगोदरच येऊन उपस्थित झालेला असतो. ऐका, जर मनातली इच्छा म्हणजे काम पूर्ण झाला की लोभ जन्माला येतो, आणि जर इच्छा अपूर्ण राहिली
किंवा मनासारखं झालं नाही तर मग मात्र त्याच्यातून क्रोध डोकं वरती काढल्याशिवाय राहत नाही. आणि भगवान परमात्मा स्पष्टपणे सांगतात, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतन केलं. भगवान परमात्मा सांगतात, ऐक अर्जुना, हे आयऱ्या गायऱ्यांनी नाही सांगितलेलं, स्वतः परमात्मा सांगतात. ऐका, खरोखर जो परमार्थ करत असेल ना मनापासून, त्याच्याकरता फार मोलाची ओवी आहे ही ज्ञानेश्वरीतली. कोणती? ऐक अर्जुना, हे तिन्ही जव जागती. तिन्ही कोणकोणते? काम, क्रोध आणि लोभ. हे तिन्ही जव जागती, हे ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत जिवंत आहेत. काय काय? हे तिन्ही जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, वारकरी आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन करणारा हरिभक्त आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र काम, क्रोध आणि लोभ हे तीन विकार जर सतत उठत असतील किंवा जागे राहत असतील तर त्याचं चांगलं झालं कधीच होऊ शकत नाही. निदान मी माझ्या कानानं तरी त्याचं चांगलं झाल्याचं ऐकलेलं नाही. असं कोण म्हणतं? देव म्हणतो, कीर्तनकार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला असं वाटत होतं, असं वाटत होतं. कसं वाटत होतं? कसं वाटत होतं? हा काय, एक मराठीतला शब्द सांगतो मी आपल्याला, ज्याला विरुद्ध शब्दच नाहीये मराठी शब्दकोशामध्ये. असा एक शब्द माहिती आहे का आपल्याला? तुम्ही म्हणणार, मग तू मला कशाला उभं केलं? नाही, त्याच्याकरताच उभं केलेलं, पण तर मी सांगतो काय. ऐका, एक शब्द असा आहे त्याला विरुद्ध शब्दच नाहीये. बघा तुम्ही, दिवसाच्या विरुद्ध रात्र आहे, चांगल्याच्या विरुद्ध वाईट आहे, सुखाच्या विरुद्ध काय आहे? पण आनंद असा शब्द आहे मराठी शब्दकोशामध्ये, त्याला विरुद्ध शब्द नाही. कारण एकाला असंच विचारलं, आनंदाच्या विरुद्ध काय? एक जण म्हटलं दुःख. नाही 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 नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, पण आनंद शब्दाच्या विरुद्ध शब्दच मराठी शब्दकोशामध्ये नाही. का नाही? तर ऐका, आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आनंद हे जे भगवंताचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप हे अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही. सुखाचे दिवस आले की त्याच्या पाठोपाठ दुःख हे अगदी पाचवीलाच पुजलेलं असतं. पण ज्याला आनंदाची प्राप्ती झाली परमार्थ करत असताना, आनंदाची म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाली समजावं, त्याच्या जीवनामध्ये दुःख नावाची वस्तू त्याला पाहायला मिळत नाही. हा भाग सोडूनच द्या, त्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी, तुकाराम महाराज सांगतात. कारण तुकाराम महाराजांचा दुःखाचा कधी रामरामच होत नव्हता. आयुष्यभर तुकाराम महाराजांचा आणि दुःखाचा कधी नमस्कार झाला नाही, कधी रामराम झाला नाही. त्याचं एकमेव कारण काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेले जे विकार आहेत, काम, क्रोध आणि लोभ, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ते जागेवरतीच आम्ही संपवले. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. 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 अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आमच्या जीवनामध्ये आता अखंड आनंद आहे, अखंड. आणि केशवदादा, आपल्या टाकळीम या गावामध्ये समाधी आहे. कोणाची? अखंडानंद स्वामी महाराजांची. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला अखंडानंद महाराज आठवले. आणि अखंडानंद हे नाव का आहे? अखंड आनंद ज्यांच्या जीवनामध्ये आहे, अखंड आनंद नावाची वृत्ती ज्यांना साध्य झाली, अखंड आनंद, तिथं शोधूनही औषधाला सुद्धा दुःख सापडत नाही. अशी अखंड स्थिती प्राप्त होण्याकरता तुकाराम महाराज सांगतात, आम्ही काम आणि क्रोध नावाचे विकार विठ्ठलाच्या पायावर वाहिले. आता परत अजून उत्तर द्यायचंय मला, वाहिले म्हणजे कसे वाहिले? आता त्याचं स्वरूप तर कळालं आपल्याला निदान, पण वाहायचे कसे नेमके? तर वाहायचे असे. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, काय केलं आम्ही? काही नाही केलं. वाहिले याचा अर्थ काय? एक तर ते दिसतच नाही,
खिशातून काढून असे व्हावेत का अंतकरणात हात घालून बाहेर काढावे आणि व्हावे. त्याला तसं करायला काय आपण मारुती राया पण नाही. पण ऐका काय केलं तुकाराम महाराज सांगतात, आम्ही देवाच्या पायावर काम क्रोध वाहिले म्हणजे याच अर्थ एकच केलं, अगोदर काम क्रोधाचं तोंड संसाराकडे होतं. ऐका बरं का, काम क्रोधाचं तोंड कशाकडे होतं? संसाराकडे होतं. म्हणजे काम नावाचा विकार आम्हाला सतत त्रास देत होता आणि संसारातल्याच गोष्टी प्राप्त व्हाव्यात असं वाटत होतं. हे मिळावं ते मिळावं ते मिळावं आणि सगळ्या नाशवंतच वस्तू प्राप्त व्हाव्यात असं, कारण ज्याचं मूळच दुःख रूप आहे संसाराचं, त्या संसारातल्या वस्तू मिळाव्यात असं दास मी व्हावं आणि जन्मोजन्मी व्हावं. आणि मग मला सांगा, जो देवाचा दास झाला त्याला सुखाशिवाय दुसरं काय प्राप्त होणार आहे? आनंदाशिवाय दुसरं काय प्राप्त होणार आहे? आणि जो संसाराचा दास झाला त्याला काय मिळतं हे मी वेगळं कशाला तुम्हाला सांगू? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचे दास झालो संसाराचे म्हणून तर कीर्तनात येऊन बसलो ना सुख शोधण्याकरता आपण. कारण का, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. क्रोधाचं तोंड सुद्धा देवाकडे फिरवलं. कारण पहिला राग यायचा पत्नीचा, पहिला राग यायचा मुलांचा, कधी कधी राग यायचा समाजाचा. मनाच्या विरुद्ध कोणी वागलं की राग येत होता, क्रोध येत होता. आता आम्हाला क्रोध कोणाचा येतोच नाही. कोणी आमच्याशी कसंही वागलं तरी त्याचा नाही राग येत. आता आम्हाला राग येतो देवाचा. कोणाचा येतो? देवाचा. कारण आम्ही भांडतो सुद्धा कोणाबरोबर? शेजाऱ्याबरोबर नाही, शेजारणीबरोबर नाही. आता आम्ही भांडतो कोणाबरोबर? देवाबरोबर. तुम्ही पहा, काट्याच्या फांद्याने मंबाजी बुवानं तुकाराम महाराजांना मारलं, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उलट मंबाजीचे जाऊन पाय दाबले. याचा अर्थ क्रोधाचं तोंड देवाकडे केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. म्हणजे केवळ देवाच्या प्राप्तीची इच्छा. आणि राग जरी आला तरी कोणावर रागवायचं नाही. कारण का, राग येतच नाही असं नाही. मला येतो ना, मला येतो. काय येतो? कसला राग येतो? जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर मग मला राग येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, कीर्तनकार म्हणजे काही संत नाही. संतांची स्थिती फार उच्च स्थिती असते. तिथपर्यंत जाण्याकरता सायास करावे लागतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जरी संत पद प्राप्त झालं तरी काम क्रोध नावाचे जे विकार आहेत ते काही त्यांनी पूर्णपणे ते लय केलेले नसतात. ते जवळ राखून ठेवलेले असतात. जे हे द्वंद्वाधिक दुराविले, जे द्वंद्वाधिक दुरावले, द्वंद्वाधिक दुरावले. पुण्ययांचा होईना सेवक, जे द्वंद्वाधिक दुरावले, द्वंद्वाधिक. जरा जडच वाटतं नाही का? आज 3 दिवसापेक्षा आज जरा जडच वाटत आहे मला वाटतं. पण मला आवडतं असं सांगायला. विठ्ठल ज्यांनी द्वंद्वाधिक अधिकरून दूर केलेले आहेत म्हणजे गरज पडल्यानंतर ते त्याला जवळ सुद्धा करू शकतात. चला, आता तो वेगळा विषय होईल चिंतनाचा. पण मला हे सांगायचंय की आम्ही काम क्रोध विठ्ठलाच्या पायी वाहिले. म्हणजे कामाचं आणि क्रोधाचं तोंड कोणाकडे केलं? देवाकडे केलं. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता आम्ही एवढ्या वेगानं निघालो, आता पाठीमागे फिरून मागे पाहण्याचं काही कारण राहिलं नाही. अभंगाच्या दुसऱ्या जय हो. मागे परतो
मागे परतोनी आता तन पाये मागे परतो विठोबार हरी जय 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 मुबारक बाजू जय जय मुबारक टाळी, टाळी. हरी जय मुबारक पाहे मागे परतोनी. आता कोण मागे परतून पाहणार आहे? कारण आता आम्ही देवाच्या शेजारी जाऊन बसलो. कुठं जाऊन बसलो? देवाच्या शेजारी. जेव्हा महाराज निघाले वैकुंठाला जाण्याकरता त्यावेळी महाराजांच्या मुखातला अभंग आहे तो कोबारा यांच्या. काय? हाची नेम आता न फिरे माघारी का बैसले शेजारी गोविंदाच्या घररी घी जारे पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. परब्रह्म सावळ आम्ही वरलय म्हणजे आम्ही त्या देवाबरोबर लग्न लावलं, मुक्तीबरोबर लग्न लावलं. हा, कारण आता काय? आता दिवसचारी खेडी मेळी का तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवसचारी खेडी मेळी. आता मागे वळून पाहायला कुणाला वेळ आहे? आणि एक लक्षात घ्या, जर गतीनं देवाकडे जर आपण निघालो आणि मधून मधून मागे पाहिलं तर पुढं ठेच लागून तोंडावर पडण्याचं काम निर्माण होऊ शकतं. म्हणून मागं पाहायचंच नाही. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा माणसं म्हणतात शून्यातून त्यानं विश्व उभा केलं आणि जेव्हा त्याला गती प्राप्त झाली त्यानं परत मागं वळून नाही पाहिलं. मागं वळून पाहिलंच नाही त्यानं. आता सगळं जग त्याच्याकडं पाहतंय. का? कारण त्यानं मागं परत वळून पाहिलंच नाही. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोध देवाला अर्पण केल्यानंतर केवळ या परमात्म्याचाच आम्हाला छंद लागला. कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात अशा भक्ताची स्थिती कशी आहे. ऐका ज्ञानेश्वरीतली ओवी काय सांगतात, जे माझेनी कामे सकाम. ऐका अर्जुना, ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम आहे म्हणजे इच्छा आहे, पण इच्छा कशाची? केवळ माझ्याच प्राप्तीची इच्छा आहे. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझेनी भुली संभ्रम नेनती लोक. ते मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी अनेकीकडे जातील केवी. विठ्ठल 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 विठ्ठल. कठीण आहे जरा ज्ञानोबारायांच्या ओव्या करणं. मी नुसतं बोलून गेलो, फक्त त्याचा मतितार्थ नाही सांगितला. पण ज्ञानोबाराय सांगतात, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ते मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे. भगवान परमात्मा सांगतात शरीराला मरण येण्याच्या अगोदर. नीट ऐका बरं काय बोललोय मी. काल मी बोलून गेलो कथेमध्ये, माणूस कधीच मरत नसतो. आणि जो मेल्याकरता दुःख करतो समजावं अजून फार अज्ञान येतो. हा, कारण माणूस कधी मरत नाही, आपण कधीच मरत नसतो. आपलं फक्त शरीर मरतं. पण आत्मतत्वाच्या रूपानं विचार केला तर आपण अमर आहा अमर आहा अमर 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 अमर.
खरे की पहा खोटे, खरे की पहा खोटे. खरे की पहा खरे की पहा खरे की पहा खरे की पहा अमर आहा खरे की पहा खोटे हे. आणि हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला नाही कळणार, पण संतांना विचारलं तर ते सांगतील. संत सांगतात आपल्याला काय, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. त्यांना विचारलं खरं खोटं काय, तर मग खरा खोट्याचा निवाडा करण्याकरताच ते बसलेले आहेत संत. मरतच नाही आपण कधी, आपण अमर आहेत, अमर. मग जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवाच्या प्राप्तीच्या इच्छेव्यतिरिक्त दुसरी इच्छाच ज्याच्या अंतकरणामध्ये नाही, केवळ देवाबद्दलच प्रेम आहे ज्याच्या अंतकरणामध्ये, संसाराबद्दल बिलकुलच प्रेम नाही. त्यांच्या अंतकरणामध्ये लोभही आहे, कुणाच्या, संतांच्या, पण जगातलं काही मिळावं हा लोभ नाही त्यांच्या अंतकरणामध्ये. देवच प्राप्त झाला पाहिजे एवढाच एक लोभ त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि अहंकारही मिरवतात. काल मला ओवी आठवले नाही कथा सांगत असताना, मी रात्रभर चिंतन केलं ना, आता आज मी सांगणारच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता एवढंच सगळं डोक्यात ठेवायचं म्हणजे डोकं पडलं बारीक. आता ते फेटा बांधल्यामुळे जरा दिसतोय मोठं. विठ्ठल ओवी आठवली नाही रात्री, पण आता आठवली. चला काय, भगवान परमात्मा सांगतात, कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, अभिमान आहे, कोणाला संपत्तीचा अभिमान आहे, अहंकार आहे, कोणाला सत्तेचा अभिमान, अहंकार आहे. पण ऐका, त्याच्यामध्ये फरक आहे. नीट ऐका बरं. झाली माझं वेळ संपली, माझं आयुष्य संपलं थोडक्यात. आता 5 मिनिटं राहिले. काय, अहंकार आणि अभिमान याच्यामध्ये फरक आहे. मी श्रेष्ठ आहे हा अहंकार नाही आहे, हा अभिमान आहे. नीट आहे का, मी श्रेष्ठ आहे हा अहंकार नाही, हा अभिमान आहे. पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. विठ्ठल छोटा असल्या कारणानं मी मोठ्यांचं ऐकतो. मोठ्यांचं म्हणजे जे पैशानं मोठे आहेत त्यांचं नाही, जे विचारानं मोठे आहेत त्यांचं ऐकायचं, ते इथं साठवायचं, पुन्हा पुन्हा आठवायचं. आणि तुमच्यासारखे प्रेमाची मंडळी समोर बसली की मग एक एक करून पदार्थ तुमच्यासारख्यांना वाढायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं ऐका, भक्तांनाही अभिमान आहे, अहंकार सुद्धा आहे. पण कशाचा? ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय सांगतात, भगवंत सांगतात, ऐक अर्जुना, ते स्वतःला जे अहंकार मिरवीत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभी एकची जगी माझे लोभी. ते अहंकार मिरवतात अंतकरणामध्ये. कशाचा? आम्ही देवाचे आहोत याचा. आणि आपण अहंकार मिरवतो कशाचा? मी अमुक पदावर काम करतो याचा. मला एवढे मुलं आहेत, ते रात्रंदिवस खोऱ्यानं पैसा ओढतात याचा. अजून कशाचा अहंकार आहे आपल्याला? विठ्ठल विठ्ठल. ऐका, आम्ही देवाचे आहोत केवळ याचाच अभिमान अंतकरणामध्ये ते आयुष्यभर बाळगतात संत महात्मे. आणि याचा अभिमान काय? म्हणून प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं. महाराज सांगतात, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आपलं जे आहे ते सांभाळून ठेवायचे. आपलं काय आहे? आपलं काय आहे? इथं काय आहे आपलं? मला सांगा ना, काय आपलंही काय नाही ना आपल्या बापाचंही काय नाही. जा विठ्ठल विठ्ठल. कारण ज्याला आपलं आपण म्हणत आलो ते आपलं मिळवता आणि टिकवता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत नातू बंधू तोही दैसा झाला. उठा जागा पाठी भयाली मोठी. हे पंढरी वासई तुझा गाव नाही मोठे. पंढरी
तुम्ही कशाचा अहंकार बाळगताय आणि कशाचा अभिमान बाळगतोय आपण अंतकरणामध्ये? आपलं आपलं एकच आहे. आपुले जे साचे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ते कल्पांतीही नावाचे किंवा वेचे.